लाडकी बहीण योजनेबाबतची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, जुलै ऑगस्ट हप्ता कुठल्या दिवशी येणार आहे स्वतः आदिती तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 1500 रुपये कधी मिळणार आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तारीख आज वाटप होणार, पण कोणत्या जिल्ह्यात होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना होणार हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत। बघा, तुम्हाला कशा प्रकारचा मेसेज येणार आहे, तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती दिसणार आहे। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट 1500 क्रेडिट टू युअर अकाउंट आणि तुमच्या बँकेचं नाव, हे तुम्हाला असा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि अतिशय माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण 2 हप्ते हे एकत्र येणार आहेत। रक्षाबंधनसाठी लाडक्या बहिणींना गिफ्ट हे सरकारकडून असणार आहे। त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आम्ही दोन्ही हप्ते आता लाडक्या बहिणीसाठी आपण हे देणार आहोत। तर आपण कशा पद्धतीने देणार आहोत, लाडकी बहिणींची जी वेबसाईटवरती एक नवीन अपडेट आलेली आहे ती काय आहे, ई-KYC प्रकार काय आहे, कोणाला करायचं आहे, कसरसकट सर्वांना करायचं आहे, हे आपण डिटेलमध्ये आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। कमेंट्समध्ये मला सांगा की कोणाकोणाला जूनचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्र हवे आहेत, कोणाकोणाला इथून मागचे हप्ते आलेलेच नाहीत, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे हे एकदा कळवा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते हे मिळणार आहेत। बघा, पहिल्यांदा 1500 रुपयांचा एक मेसेज येणार आहे, परत एक 1500 रुपयांचा मेसेज येणार आहे। सोबत दुसरं म्हणजे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना 2490 रुपये हे मिळणार आहेत। भरपूर महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगितलेली आहे। पटकन चॅनल आधी सबस्क्राईब करा। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता त्यांना ई-KYC करायची आहे, कुठं करायची आहे, काय करायचं आहे माहीत नाही आहे, कसं करायचं आहे, ह्या सगळं डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यादी कुठं बघायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादीत नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं, कोणाला कसं पाहायचं की आपल्या जिल्ह्याची यादी कुठे आहे, बरं आपलं नाव आहे का, आपलं नाव नसेल तर काय करावं लागणार आहे, नाव कसं ॲड करायचं, ह्याची सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणी ह्या योजनेमध्ये बाद झालेल्या आहेत। जवळपास आता तो आकडा 40 लाखापर्यंत गेलेला आहे। कारण आहे त्यांची ई-KYC कंप्लीट नाही। ई-KYC कुठे करायची तुम्ही म्हणाल, ई-KYC ही आपल्याला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन करायची आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु बघा, लाडक्या बहिणींच्या डुप्लिकेट वेबसाईट भरपूर आहेत। तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जायचं आहे, जिथं शेवटला gov.in म्हणजेच government.in असं लिहिलेलं असतं, लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in अशाच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ई-KYC करायची आहे। आता भरपूर जण त्या ई-KYCच्या मेसेजवर जातील, परंतु तिथं 404 असं एक क्लिक केलं की आपल्याला दिसतं। तर याचा अर्थ असा आहे की ते पेज अजून चालू झालेलं नाही। मग अर्ज पडताळणी होते कशी, तर सध्या तरी ते मॅन्युअलीच म्हणजेच आपण मागं जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या थ्रूच होते आहे, ऑनलाईन पद्धतीने सध्या केली जात नाही। तो ऑप्शन लवकरच आपल्याला आज किंवा उद्या पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपली KYC करू शकता। कारण सरकारनं हे सांगितलेलंच आहे की KYC झाल्याशिवाय तुमचं यादीत नाव येणार नाही। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, यादीत नाव टाकण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 डॉक्युमेंटची पूर्तता करणं अतिशय गरजेचं आहे। कारण ज्यावेळेस ई-KYC करायला जाल त्यावेळेस तुमच्याकडे हे 4 डॉक्युमेंट असणं अतिशय आवश्यक आहे। पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड। भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची सुद्धा KYC केलेली नाही। तर माझं एक स्वतः तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्हाला एक माझं सांगणं आहे की प्लीज तुम्ही जाऊन आधी पहिल्यांदा रेशन कार्डची KYC करा। भरपूर जण रेशन कार्डची KYC करत नाहीत आणि मग प्रॉब्लेम काय होतो, त्यांचं ऑनलाईन पद्धतीने रेशनमध्ये नाव दिसत नाही आणि जर तुमचं नाव रेशनमध्ये कार्डमध्ये दिसलं नाही तर तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आत्ताच आहे, त्यामुळे रेशन कार्डची KYC करून घ्या। दुसरं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला। तुमच्याकडे 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला असणं अतिशय आवश्यक आहे, तो काढूनच ठेवा। तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड। आधार कार्ड आत्ता अपडेट करून घ्या। बघा, भरपूर जणांचं झालं आहे असं की आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव आणि फॉर्मवरचं नाव हे वेगवेगळं आहे, त्यामुळं प्रॉब्लेम होत आहे। तिथं ओळखायला तिथं
प्रॉब्लेमच आहे, कारण आधार कार्ड हा तुमचा पुरावा आहे, बरोबर. आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, तुमच्या फॉर्मवरती नाव वेगळं आहे, तुमचं बँकेत नाव वेगळं आहे. नाव जरी सेम असलं तरी इंग्लिशमध्ये नाव असेल तर तिथं स्पेलिंग मिस्टेक आहे, जन्मतारखेमध्ये फरक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला नीट करून घ्यायच्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट होत आहे. रिजेक्ट होण्यामागची कारणं मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे सांगतोय. त्यामुळे रेशन कार्ड असेल, आपलं आधार कार्ड असेल, आधार कार्डवरची जी माहिती आहे, जी बँकेतली माहिती आहे ती सेम झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ते अपडेट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जी खरी माहिती आहे ती ठेवा, बाकीच्या अपडेट करून सेम करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे अर्ज पडताळणीला. बघा, सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी चालू झालेली आहे. येत्या 1 ते 2 दिवसात ही सगळी कंप्लीट अर्ज पडताळणी होणार आहे. आणि तुम्ही म्हणाल की मग एकदम पैसे देईल का? नाही. जशी अर्ज पडताळणी होईल तशी यादीत नावं येतील, तशी पैसे जे आहेत ते वितरित करण्यात येत आहेत. प्रत्येकाच्या बँकेमध्ये वेगवेगळं खातं आहे, बरोबर. प्रत्येक लाडक्या बहिणीचं वेगवेगळं खातं आहे. कुणाचं बँकेचं SBI असेल, ICICI ॲक्सिस असेल, कुणाचं पोस्टाचं खातं असेल, कुणाचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं खातं असेल, बरोबर. सगळ्यांनी आपले खाते चेक करून घ्यायचं आहे एकदा, की खातं व्यवस्थित चालतं आहे का, सगळं डिटेलमध्ये माहिती आहे का, सगळं व्यवस्थित हे आहे का. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. खातंच बंद असेल तर तुम्ही काही करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल किती कोणाला रुपये मिळणार आहेत. बघा, जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये तर तुम्हाला फिक्स मिळणारच आहेत. पुढची गोष्ट म्हणजे 2,490 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळणार आहेत. आणि जूनचा हप्तासुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नव्हता त्यांनासुद्धा जूनचा हप्ता हा मिळणार आहे. खूप महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची ही बातमी आहे. रक्षाबंधन निमित्त पूर्वसंध्येला म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदरपासूनच हे वाटप होणार होतं, परंतु 1 दिवस अगोदर होणार होतं, परंतु आता सरकारला कळत आहे की उशीर होईल, त्यामुळे त्यांनी हळूहळू ही सुरुवात करण्यात येत आहे. काही लाडक्या बहिणींना आज येतील, काही लाडक्या बहिणींना उद्या येतील. हळूहळू हे पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. एकदम सरसकट सर्वांना पैसे वाटप हे होणार नाही आहे. ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल वाटप कसं होणार. प्रत्येक जिल्ह्यानुसार ही याद्या तयार होत आहेत. ज्याच्या याद्या तयार होत आहेत तसं ते विभागाकडे पाठवल्या जात आहेत. जसं विभागाकडे हे याद्या जात आहेत तशी व्हेरिफिकेशन होऊन मगच पैसे तुमच्या अकाउंटला हे पाठवले जात आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे की काय करायचं आहे, KYC कुठं करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठले डॉक्युमेंट पाहिजे आहेत. बरं आपलं आणि लक्षात ठेवा, हे जे करणार नाही त्यांना प्रॉब्लेम तर फेस करावा लागणार आहे. कदाचित तुम्हाला ह्या महिन्याचा हप्ता येऊ शकतो, पण पुढच्या महिन्याचा हप्ता हा येणार नाही. त्यामुळे हे काम करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता PM किसान योजनेचा सुद्धा हप्ता हा लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना ते दोन्ही योजना मिळणार का? हो मिळणार. फक्त इकडं 500 आणि तिकडं 1000 रुपये असं हे मिळणार आहेत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही म्हणून तुमच्यापर्यंत महत्त्वाची बातमी येत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.